मी ही डाळ खाते आणि मिरच्या तळते। याच्यामध्ये इमलीचं थोडं हे टाकायची पाणी, याच्यामध्ये मसाला फोडणी देणार आहे। या वांग्याची गाणगापूरची वांग्याची डाळ खाऊ आपण, मस्त कशी लागते। फोडणीची भात बनवते मी, वांगी डाळ बनवलेलं आहे, वांगी टाकून सगळं। मी गाणगापूरला जाते ना, हमेशा हे खाते, मला लय आवडतो। पतली डाळ पाणीवाणी आणि इमली सगळं टाकून केलेलं आहे। हे मी फोडणीचे भात करायला लागले मस्त गाणगापूरवाणी। मी याला राई जिरं टाकले, कढीपत्ता टाकले आणि थोडं मीठ टाकले, 2-3 मिरच्या टाकले, हिरव्या मिरच्या मस्त तिखट लागते थोडं। आमच्या घरात लय तिखट आवडते मला, तिखट खाय तोंडात पाणी सुटते। त्याच्यामध्ये तळलेल्या मिरच्या भातामध्ये। मी वांगी डाळ बनवले, वांगी डाळ आहे, तुरीची डाळ मसूरची डाळ टाकले, याच्यामध्ये वांगे बिंगे सगळं टाकलेलं मी वांगी डाळ बनवले। तसं आता याला मी फोडणी देणार आहे, राई जिऱ्याची फोडणी देते, कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि थोडं धनिया पावडर टाकते आणि चमच थोडं एव्हरेस्ट मसाला टाकते। याची फोडणी चांगली लागते, एव्हरेस्ट मसाला टाकले मी। जरा लाल झाले ना फोडणी, जास्त जिरा या काळा करायचे नाही। मी याची फोडणी दिली, जिराला कच्चं ठेवायची। मी फोडणी दिले राई जिऱ्याची, कढीपत्ता लसूणची, चांगले घट्ट झाली डाळ मस्त। तुम्ही बी अशी बनवा डाळ भातमध्ये। मी असं एवढी डाळ बनवले आणि मी डाळीमध्ये भात बनवले, मसाले भात आहे आणि मिरच्या तळायची आहे आणि मसाले भात बनवले। हे भात बघा, मसाले भात कसं मोकळं झाले। काय नाही, मी याच्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता जिरा आणि हे टाकले आणि वरनं एक कोथिंबीर टाकले। मी मसाले भात बनवले मी डाळी।